कालची मेन हेडिंग लिहिली का नाही? नाही. चला मेन हेडिंग लिहा आधी, मग परत आपण त्याला रिवाइज. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी at a point near uniformly charged closed surface such that sigma is the surface charge density. म्हणजे काय? सरफेसवर कुठं जरी तुम्ही युनिट एरिया जर घेतलात तर त्या ठिकाणी त्या युनिट एरियावर किती चार्ज असेल? सिग्मा असेल. म्हणून सिग्माला आपण काय म्हणतो? सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि या चार्ज क्लोज्ड सरफेस मुळे आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे. कुठं काढायची आहे? ऍट अ पॉइंट नियर इट्स सरफेस. हे त्यांनी वाक्य म्हणलंय. नियर इट्स सरफेस म्हणत असताना त्यांनी आउटसाइड किंवा इनसाइड काही म्हणलंय का? नाही. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर कट एक पॉइंट आउटसाइडला घ्यावा लागेल, एक पॉइंट इनसाइडला घ्यावा लागेल आणि दोन्ही ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काय करावी लागेल? काढावी लागेल. म्हणून मी काय करतो? एक पॉइंट पी घेतो या ठिकाणी आउटसाइड आणि एक पॉइंट क्यू घेतो इनसाइड द चार्ज सरफेस. आता सरफेसच्या जवळ असणारे दोन्ही पॉइंट आहेत, पण एक पॉइंट आउटसाइड आहे आणि एक पॉइंट इनसाइड आहे. आणि इंटेन्सिटी मला काढायची आहे आणि काढण्यासाठी मला त्या ठिकाणी कुठल्या थेरमचा वापर करायचा? गॉस थेरमचा वापर करायचा. गॉस थेरमचा जर वापर करायचा असेल तर नंबर एक, यू शुड हॅव गॉसियन सरफेस. गॉसियन सरफेस म्हणल्याबरोबर कसला असला पाहिजे तो? इट मस्ट बी अ क्लोज्ड सरफेस. म्हणून या ठिकाणी एक क्लोज्ड सरफेस मी इमॅजिन करतोय. कशाच्या स्वरूपात? एका सिलेंडरच्या स्वरूपात. म्हणजे क्लोज्ड सिलेंडर आहे. या ठिकाणी मी गॉसियन सरफेस इमॅजिन करतोय. कशाच्या स्वरूपामध्ये करतोय? एका सिलेंडरच्या स्वरूपामध्ये मी करतोय. विच इज कसा आहे तो? पार्शियली आउटसाइड and partially inside अशा पद्धतीचा गॉसियन सिलेंडर आहे. आणि याची खासियत काय? तर हा गॉसियन सिलेंडर तुमचा चार्ज सरफेस वरचा डीएस सरफेस नॉर्मली एनक्लोज करतोय. म्हणजे याचा अर्थ हा जर डीएस सरफेस जर असेल तर तुमचा गॉसियन सिलेंडर असा बाहेर आहे, ऍज वेल एज तो त्या ठिकाणी असा आतमध्ये देखील आहे. याचा अर्थ या डीएस सरफेसला जर तो नॉर्मली एनक्लोज करत असेल तर अर्थ काय झाला? वरचा जो सर्क्युलर सरफेस असेल त्याचा एरिया देखील काय असणं गरजेचं आहे? डीएस. किंवा खालचा किंवा आतला जो सर्क्युलर सरफेस असेल त्याचाही एरिया किती असणं गरजेचं आहे? डीएस. का बर? कारण तो सिलेंडर त्या चार्ज सरफेसला नॉर्मल आहे. आता हा हात आहे माझा, ह्याच्यावर मी एक गोल काढला आणि एक सिलेंडर किंवा ट्यूब तयार केली. ती त्या ठिकाणी ह्या सरफेसला कशी गेली? नॉर्मल गेली, आत आणि बाहेर. काय कळालं? जर हा सरफेस जर डीएस असेल तर नॉर्मल असल्यामुळे वरचा देखील कोण झाला? डीएस झाला. आणि खालचा देखील तिथे कोण झाला? डीएस झाला. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही सर्क्युलर फेसेस काय साईजचे असतील? डीएस साईजचे असतील. हे त्या ठिकाणी कन्फर्म झालं. गॉस थेरम जर वापरायचा असेल तर आपल्याला करावं काय लागतं? TNEI इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. TNEI कोणावरचा काढायचा? ओव्हर ए क्लोज्ड सरफेस. क्लोज्ड सरफेस म्हणजेच कोण? गॉसियन सरफेस. या ठिकाणी गॉसियन सरफेस कसा आहे? सिलेंडरच्या स्वरूपात आहे. आता सिलेंडरच्या स्वरूपात असेल तर सिलेंडर पार्शियली आउटसाइड आणि पार्शियली इनसाइड. म्हणून या सिलेंडरचे 4 सरफेस तयार होतील. नंबर 1 सर्क्युलर फेस,
inside, curved face inside, curved face outside, सर्क्युलर फेस आउटसाइड, असे 4 सरफेसेस तयार झाले. मला TNEA काय करावं लागेल, या चौघावरचा काढावा लागेल. TNEA मला काय करावं लागेल, या चौघावरचा काढावा लागेल आणि सगळ्यांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. म्हणून मला त्या ठिकाणी या गॉसियन सरफेसवरचा TNEA मिळेल. मग त्याच्यानंतर मला करावं लागेल समेशन ऑफ क्यू. मग काय करावं लागेल, समेशन ऑफ क्यू. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी आतले जे 2 सरफेस आहेत याच्याबद्दल बोलतो. TNEA सर्क्युलर इनसाइड आणि TNEA कर्व्ड इनसाइड. TNEA शब्द म्हणल्याबरोबर फॉर्म्युला काय तयार होतो बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ एप्सिलॉन E cos थीटा इंटू ds. बरोबर आहे, चूक आहे माझं वाक्य. TNEA च्या फॉर्म्युल्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E येते. पण आपण आतापर्यंत एक गोष्ट शिकलो, कुठल्याही ठिकाणी युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस असेल तर त्याच्या आतल्या बाजूला प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल कसा असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असेल, 0 असेल. as the potential at every point inside the uniformly charged closed surface is a constant, the electric intensity at every point is 0. म्हणजे आतल्या पॉइंटची इंटेन्सिटी 0 आहे. TNEA काय होता, इंटिग्रेशन एप्सिलॉन E cos थीटा इंटू ds. त्यातला E काय झालं, तिथं 0 झाला. म्हणून मला वाक्य म्हणता येईल काय, TNEI कोण सर्क्युलर कुठं इनसाइड इज इक्वल टू मी काय म्हणेल, TNEI कोण कर्व्ड कुठं इनसाइड. हे दोन्ही कसे 0. बिकॉज का बर, बिकॉज electrical intensity inside is equal to 0 as V is equal to what, constant. Potential is constant. त्याच्यामुळे तो 0 होतो. म्हणजे याचा अर्थ आतल्या दोन्ही सरफेसवरचा TNEA चा संबंध गेला. आता राहिले कोण, 2. कोण कोण राहिले, कर्व्ड आउटसाइड, सर्क्युलर आउटसाइड. ओके, त्याच्या आधी आपण एक काम करू. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून ही लाईन ऑफ फोर्स अशी असेल, इथं आहे म्हणून ही लाईन ऑफ फोर्स अशी असेल, इथं आहे म्हणून ही लाईन ऑफ फोर्स अशी असेल, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून ही लाईन ऑफ फोर्स अशी असेल. नियम काय, ज्या ज्या वेळेस लाईन ऑफ फोर्स सरळ असते त्या त्या वेळेस ती लाईन ऑफ फोर्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन दाखवते. म्हणजे याचा अर्थ ही कोण आहे, द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ही कोण आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे हे देखील कोण असेल, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके, आता लक्ष द्या, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची ही डायरेक्शन आहे. आता या ठिकाणी मी कर्व्ड आउटसाइड हा कन्सेप्ट घेतो. हा कर्व्ड आउटसाइड इंटेन्सिटी कशी आहे, ही आतून अशी आलेली आहे, ही अशी चाललेली आहे बाहेर परपेंडिक्युलर. आता जर कर्व्ड आउटसाइड जर असा असेल, याचा वेक्टर ds कसा असेल, या ठिकाणचा वेक्टर ds असा असेल, या ठिकाणचा वेक्टर ds असा असेल, इथला असा असेल, इथला असा असेल, या ठिकाणचा असा असेल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी वेक्टर ds या पद्धतीने असतील तर इंटेन्सिटी असा असेल. म्हणजे कुठेही वेक्टर ds जर काढला तर तो इंटेन्सिटीला कसा आहे, परपेंडिक्युलर. वेक्टर ds जर इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर असेल तर थीटा 90 cos 90 0. म्हणून मला या ठिकाणी वाक्य म्हणता येईल कुठलं, TNEI कर्व्ड आउटसाइड इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0 बिकॉज what, theta is equal to 90 comma cos theta is equal to 0. कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, वेक्टर ds ला परपेंडिक्युलर आहे. आता राहिला कोण, एकच कोण राहिला, फक्त
सर्क्युलर आउटसाइड. बघा हा सर्क्युलर आउटसाइड, आतल्याला तो नॉर्मल आहे, आतून निघणारी इंटेन्सिटी सरफेसला नॉर्मल निघते, म्हणजे या डीएस ला देखील कशी जाते, सर्क्युलरला नॉर्मल जाते. मग या सर्क्युलर फेसचा वेक्टर डीएस मला काढायचा. कसा काढेन मी वेक्टर डीएस? हे असाच काढावा लागेल. का बर? परपेंडिक्युलर इन आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे याचा अर्थ या सर्क्युलर फेसचा वेक्टर डीएस कसा असेल, तर याचा वेक्टर डीएस हा देखील असा असेल. दिस इज अ वेक्टर डीएस. आतमध्ये असेल का? नाही. का बर नसेल? कारण तो इनवर्ड होतो. इनवर्ड तर नसतो, आउटवर्ड असतो. मग आता वेक्टर डीएस आणि वेक्टर ई इथं कसे दिसतात? सेम डायरेक्शन मध्ये दिसतात. जर सेम डायरेक्शन मध्ये असतील तर थीटाची किंमत काय झाली? 0. कॉस 0 ची किंमत 1. म्हणून मला काय म्हणता येईल? म्हणून मला म्हणता येईल TNEI सर्क्युलर आउटसाइड इज इक्वल टू epsilon into E into ds, because theta is equal to 0 comma cos theta is equal to 1. आता तुम्ही म्हणाल अहो सर इथलं इंटिग्रेशनचं चिन्ह खाल्लं काय? मला इंटिग्रेशनच्या चिन्हाची गरजच नाही. का बर गरज नाहीये? कारण या सर्क्युलर फेसचा एरिया मला माहिती आहे. हा कंपल्सरी किती असला पाहिजे? डीएस. का बर डीएस असला पाहिजे? कारण या चार्ज सरफेस वरचा डीएस एरिया तो नॉर्मली काय करतोय? एन्क्लोज करतोय. म्हणून हा जर डीएस असेल, हा देखील डीएस पाहिजे. म्हणून मला कशाची गरज नाहीये? इंटिग्रेशनची गरज नाहीये. मग टोटल TNEI किती असेल? द टोटल TNEI ओव्हर द गॉसियन सिलेंडर इज, टोटल TNEI काय करावं लागेल? बेरीज TNEI सर्क्युलर इनसाइड प्लस TNEI कर्व्ड इनसाइड प्लस TNEI कर्व्ड आउटसाइड प्लस TNEI सर्क्युलर आउटसाइड, सगळ्याची बेरीज. हे तर तिघ झिरोच आहेत. मग उत्तर काय येईल या ठिकाणी? एप्सिलॉन इंटू ई इंटू डीएस. म्हणून त्या सरफेस वरचा TNEI मला मिळाला, त्या गॉसियन सरफेस वरचा किती आहे? एप्सिलॉन ई इंटू डीएस. इक्वेशनची मला डावी बाजू सापडली गॉस थेरमच्या. आता गॉस थेरमच्या इक्वेशनची मला काय लागेल? उजवी बाजू. उजवी बाजू काय बाळांनो? समेशन ऑफ क्यू. समेशन ऑफ क्यू म्हणजे कोण? द चार्ज एनक्लोज्ड बाय गॉसियन सरफेस. इथं गॉसियन सरफेस कुणाच्या फॉर्म मध्ये? सिलेंडरच्या फॉर्म मध्ये. मग मला असं वाक्य म्हणता येईल का? चार्ज एनक्लोज्ड बाय गॉसियन सिलेंडर. तर या गॉसियन सिलेंडरनं किती चार्ज एनक्लोज केला असेल? हा चार्ज असेल का? हा असेल का? नाही. हा असेल का? नाही. तेवढाच असेल जेवढा आतमध्ये आहे. म्हणजे कुणावर आहे? डीएस सरफेसवर आहे. जेवढा चार्ज आतमध्ये डीएस वर असेल तेवढाच चार्ज त्यानं काय केलेला असेल? एनक्लोज केलेला असेल. एका युनिट एरियावर माझ्याकडे चार्ज किती आहे? सिग्मा. एका युनिट एरियावर जर सिग्मा चार्ज जर असेल तर डीएस सरफेसवर किती चार्ज असेल? सिग्मा इंटू डीएस. म्हणून मला या ठिकाणी काय म्हणता येईल? समेशन ऑफ क्यू ची व्हॅल्यू काय असेल? सिग्मा इंटू डीएस. का बर? कारण द गॉसियन सरफेस, द गॉसियन सिलेंडर एनक्लोजेस सरफेस डीएस. डीएस सरफेस तो एनक्लोज करतोय. एका युनिट एरियावर सिग्मा चार्ज आहे म्हणून किती असेल? सिग्मा इंटू डीएस. हे झालं तुमचं इक्वेशन 2. मग अकॉर्डिंग टू गॉस थेरम काय म्हणता येईल मला? TNEI इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. म्हणजे त्याचा अर्थ एप्सिलॉन इंटू ई इंटू डीएस इज इक्वल टू सिग्मा इंटू डीएस. डीएस डीएस काय झालं? कॅन्सल. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट नियर द सरफेस इज ऑलवेज इक्वल टू व्हॉट? सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन, किंवा इट इज ऑलवेज सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. काही अडचण? मग तुम्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज सिलेंडर म्हणलं, तिथेही सरफेसच्या जवळचं इक्वेशन काढलं
तरी हेच उत्तर. तुमचा स्फिअर जरी काढला त्याच्यासाठी हेच उत्तर येतं नियर द सरफेस साठी. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही शेपचा क्लोज्ड सरफेस असेल तर, कुठल्याही शेपचा, मग स्फिअरच्या स्वरूपात असो, इनफायनाइट लॉंग सिलेंडरच्या स्वरूपात असो किंवा कशाच्याही स्वरूपात असो, त्या ठिकाणी त्याच्या सरफेस जवळ असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड नेहमीच किती असते? सिग्मा अपॉन एप्सिलॉन किंवा सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. पॉइंट्स घेत असताना मी प्रत्येक पॉइंट सांगत जाईन, तो समजल्यानंतर आपण त्या ठिकाणी लिहित जाऊ. लक्ष द्या, आपण काय घेतलंय? कुठल्याही शेपचा एक क्लोज्ड सरफेस घेतलाय, त्याला आपण काय केलंय? युनिफॉर्मली चार्ज केले, जेणेकरून सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा चार्ज पर युनिट एरिया किती आहे? सिग्मा. काही अडचण इथपर्यंत? पहिला पॉइंट, अ क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप, अ क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप which is uniformly charged such that sigma is surface charge density. लक्ष द्या, तिथं आपण दोन पॉइंट घेतले, एक पी घेतला होता, एक क्यू घेतला होता. पी आउटसाइड, क्यू इनसाइड, दोघेही कसं आहे? नियर टू द सरफेस. म्हणून 2 points P and Q, 2 points P and Q, one outside, another inside, another inside, close to the surface, close to the surface. त्याच्यानंतर गॉस थेरमचा यूज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? गॉसियन सरफेस कन्सिडर करावं लागेल. गॉसियन सरफेस इथं कन्सिडर केला, कशाच्या स्वरूपात? सिलेंडरच्या. कसा आहे तो? पार्शियली आउटसाइड, पार्शियली इनसाइड, such that it encloses charged surface ds. कसा? नॉर्मली. जेणेकरून the area of circular faces is ds. म्हणून next point, assumption of Gaussian surface in the form of Gaussian surface in the form of cylinder partially outside and partially inside, such that it encloses ds, encloses surface ds of the charged surface normally. Normally ला अंडरलाइन करा तिथं, normally, आणि तिथं ब्रॅकेट मध्ये लिहा, so that area of a circular face is ds. Area of a circular face is ds. Okay, next. आता खालच्या ओळीमध्ये काय लिहिणार? TNEI सर्क्युलर इनसाइड, TNEI कर्व्ड इनसाइड, दोघेही इज इक्वल टू 0. का बर?
Because electric intensity inside is 0. का बर? Potential is constant. Write down. TNEI circular inside. TNEI circular inside is equal to TNEI curved inside. TNEI curved inside is equal to 0 because E inside is equal to 0. E inside is equal to 0 because V is equal to किंवा V inside is equal to constant. V inside is equal to constant. आता लक्ष द्या. आता राहिले कोण? बाहेरचे. बाहेरचे किती आहे? TNEI कर्व्ड आउटसाइड इज इक्वल टू 0. का बर लिहिणार? थीटा टू 90 कॉमा कॉस थीटा इज इक्वल टू 0. बरोबर आहे. म्हणून नेक्स्ट पॉइंट, TNEI कर्व्ड आउटसाइड, TNEI कर्व्ड आउटसाइड is equal to 0 because theta is equal to 90 comma cos theta is equal to 0. आता राहिला कोण? चौथा. कोण आहे? TNEI सर्क्युलर आउटसाइड. लिहा. TNEI सर्क्युलर आउटसाइड is equal to epsilon into E. इंटिग्रेशन येईल का इथं? नाही. epsilon into E into ds because याचं कारण काय लिहिणार? because theta is equal to 0 comma cos theta is equal to 1. म्हणून खालच्या ओळी TNEI सफिक्स ऑल सगळे सरफेस एकत्र केले ऑल इज इक्वल टू E into ds. खाली summation of q is equal to सिग्मा इंटू ds. कारण एरिया किती एनक्लोज केला त्यानं? ds. एका युनिट एरियावर किती आहे चार्ज? सिग्मा. मग ds सरफेस वर सिग्मा इंटू ds, म्हणून सिग्मा इंटू ds येईल तिथं. समेशन ऑफ q इज इक्वल टू ds. म्हणून E surface is equal to, आता फॉर्म्युला डायरेक्टली, ठीक आहे. E surface is equal to sigma divided by epsilon or is equal to sigma divided by epsilon not k. राइट. म्हणजे याचा अर्थ कुठलाही शेपचा क्लोज्ड सरफेस जर घेतला, मग सर्क्युलर असो, क्यूब असो, काही असो, काही घेणं देणं नाहीये. क्लोज्ड सरफेस पाहिजे. कुठल्याही शेपचा असेल तर आम्हाला चालेल. अशा सरफेसला जर त्या ठिकाणी तुम्ही युनिफॉर्मली चार्ज केलेला असेल, त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी जर सिग्मा इतकी जर असेल, तर कुठलाही पॉइंट त्याच्या सरफेसच्या जवळ असेल तर, आणि आउटसाइड पाहिजे. इनसाइड चालेल का? नाही. आउटसाइड जर असेल तर त्या पॉइंटला कंपल्सरी इंटेन्सिटीची व्हॅल्यू किती असेल? सिग्मा डिवायडेड बाय epsilon नॉट के एवढी असेल. काही अडचण याच्यामध्ये? आता लॉजिक लक्षात घ्या. इंटेन्सिटी आहे. व्हॉट इज इंटेन्सिटी? फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजे याचा अर्थ इंटेन्सिटीचा संबंध कुणाशी आहे? फोर्सशी आहे काही ना काहीतरी. जर तो संबंध असेल तर तुमच्या चार्ज सरफेसवर देखील कुठला ना कुठला तरी फोर्स ऍक्ट होत असेल, मग त्याचं इक्वेशन आता आपल्याला काढायचं आहे. द मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया, the mechanical force acting per unit area
ऑन युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस. म्हणजे काय काढायचं? एक क्लोज्ड सरफेस घ्या, त्या सरफेसला तुम्ही युनिफॉर्मली चार्ज करा, त्याच्यातला कुठलाही युनिट एरिया घ्या, त्या युनिट एरियावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सला, त्या युनिट एरियावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू काढायची. तुम्हाला काय काढायचंय? एका युनिट एरियावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू. कुठं आहे तो युनिट एरिया? ऑन युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस. म्हणून पुढची मेन हेडिंग द मेकॅनिकल फोर्स. हे या टॉपिक मधलं सगळ्यात अवघड इक्वेशन. द मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया on uniformly charged closed surface, on uniformly charged closed surface. वया बंद करायचं आणि क्लिअर कट मी एक अर्धा तास मला लागेल आणि त्या अर्धा तासासाठी 100% डिव्होशन आणि अंडरस्टँडिंग बोर्डकडे आणि माझ्याकडे ठेवायचे. हे इक्वेशन समजलं तर पाठ करावं लागत नाही आणि नाही समजलं तर हे इक्वेशन पाठ होऊ शकत नाही. हे मी पुढचं वाक्य सांगतो. म्हणून हे समजणं गरजेचं आहे आणि समजायला अवघड नाहीये. फक्त आपले बेसिक फंडामेंटल शांत चित्तानं आपण इम्प्लिमेंट करायचे. आपण जे जे काय शिकलो, मी एकही नवा पॉइंट शिकवणार नाही. मी सगळे जुने पॉइंट वापरणार आहे एका मागे एक आणि त्याच्यामधून हे इक्वेशन तुम्हाला तयार करून दाखवा. म्हणून तुम्हाला सगळ्या जुन्या पॉइंटचं रिव्हिजन मी करत जाईन, तसे तुम्हाला आठवले पाहिजेत. ही गोष्ट देखील लक्षात घ्या. मी एक काम करतो या ठिकाणी. एक क्लोज्ड सरफेस मी घेतला ऑफ एनी शेप आणि याला काय केलेलं आहे तर याला त्या ठिकाणी युनिफॉर्मली चार्ज केलेलं आहे. such that sigma is surface charge density. म्हणजे याचा अर्थ इट इज चार्ज पर युनिट एरिया. यस और नो? मी एक अज्युम करतो या ठिकाणी एक सरफेस डीएस मी अज्युम करतो आणि या सरफेस डीएस च्या जवळ 2 पॉइंट माझ्याकडे आहेत. एक पॉइंट माझ्याकडे आहे पी, कुठं? आउटसाइड. आणि दुसरा पॉइंट माझ्याकडे आहे क्यू, कुठं? इनसाइड. मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी शिकलोय, जर एखादा युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस असेल तर the electric intensity at a point inside is always किती असेल तिकडं उकडगाव? 0. का बरं असेल? कारण पोटेन्शियल इज कॉन्स्टंट. म्हणून मी पहिलं वाक्य या ठिकाणी लिहितो इंटेन्सिटी ऍट पॉइंट क्यू इज इक्वल टू 0. इथपर्यंत काय अडचण? ते जुनच वापरतोय मी. अजून एक जुनी गोष्ट आत्ता 2 मिनिटापूर्वी शिकलेली वापरतो. कुठल्याही शेपचा क्लोज्ड सरफेस असेल त्याला जर मी युनिफॉर्मली चार्ज केलेलं असेल आणि तुमचा पी पॉइंट त्या सरफेसच्या जवळ असेल, आउटसाइड असेल, तर त्या ठिकाणी त्या पी पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते? सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. आत्ताच शिकलो आपण. म्हणजे याचा अर्थ या पी पॉइंटला असणारी जी काही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल इट इज E is equal to at point P is equal to sigma divided by epsilon naught K.
हे आता जस्ट 2 मिनिटापूर्वी शिकलेल्या कन्सेप्टवर मी एवढं लिहू शकलो. बरोबर आहे का चूक आहे? आता लक्ष द्या. इंटेन्सिटी कुणामुळे तयार होईल बाळांनो? चार्जमुळे. जर चार्जच नसेल इंटेन्सिटी तयार होईल का? नाही. चार्ज जर तयार झाला तर त्याच्या भोवती फील्ड तयार होईल. फील्ड तयार झालं तर त्याची स्टडी म्हणजेच इंटेन्सिटी आहे. बल्बच पेटला नाही, लाईटची इंटेन्सिटी कुठून येईल? बल्ब पेटलेला असेल तरच त्याची इंटेन्सिटी. ती कमी आहे का जास्त आहे, आमका आहे का ढमका आहे, ते नंतरची गोष्ट. समजा आता तुम्हाला मी विचारलं तुमच्या रूम मध्ये लाईटची एवढी मोठी इंटेन्सिटी आहे, काहीतरी यक्स आहे, काहीतरी यक्स आहे. मी इथं उभारलो आणि तुम्हाला म्हणलं की या पॉइंटला यक्स इंटेन्सिटी आहे लाईटची. तुम्ही काय म्हणणार? त्या यक्स इंटेन्सिटीच्या लाईटच्या इंटेन्सिटीचा काही पार्ट धिस ट्यूबलाइट, दॅट ट्यूबलाइट, दॅट ट्यूबलाइट, दॅट दॅट दॅट, ह्या ट्यूबलाइट सगळ्या मिळून देऊ लागलेत. येस ऑर नो? का असं काही आहे का? फक्त या दोघं ट्यूबलाइट बाकीच्या म्हणलं आम्ही देतच नाही जा. हा इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ ऑल द थिंग्स. येस ऑर नो? या सगळ्या ट्यूबलाइट मुळे, या सगळ्या ट्यूबलाइट मुळे या पॉइंटला काहीतरी आहे. माझा हात धरला, हा पॉइंट आहे. या पॉइंटला एक्स इंटेन्सिटी आहे लाईटची. प्रकाशात दिसतोय माझा हात तुम्हाला. हा जो प्रकाश इथं पडतोय हा प्रकाश फक्त या दोनच ट्यूबचा आहे का? नाही. त्याचाही आहे, त्याचाही आहे, त्याचाही आहे, त्याचाही आहे. ते टीव्हीतून प्रकाश येवला त्याचाही आहे. तुमच्याकडे समोर लावलेल्या ट्यूबलाइट आहेत, वरच्या छताच्या आहेत, समोरच्या स्क्रीन वरची लाईट आहे, साईडचे आहेत, वरचे, या सगळ्यामुळे असेल ना इंटेन्सिटी. मी हळूच आता वाक्य म्हणतो. हे वाक्य तुमच्या बुद्धीला पटतंय का? पहिल्यांदा ते विचार करा, मग आपण पुढे सरतो. मी म्हणतो दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट P is mainly due to charge on a surface ds and the charge on remaining surface. कारण अख्ख्या सरफेस मुळे एवढी इंटेन्सिटी आहे ना इथं. मग आता याला मी 2 पार्ट मध्ये तोडले. या सरफेसला ds बाजूला काढला आणि उरलेला बाजूला काढला. मग इंटेन्सिटी ऍट पॉइंट P मी इथं म्हणतो काय? या ठिकाणी असणारी EP कोण आहे? इट इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E1 ड्यू टू, E1 कुणामुळे आहे? इट इज अ ड्यू टू चार्ज ऑन ds. ds वरच्या चार्ज मुळे P पॉइंटला E1 इंटेन्सिटी आहे. आणि E2 ड्यू टू चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस. यस ऑर नो? आता लक्षात घ्या, हा बिचारा E1, हा बिचारा E2 कसा असेल त्याचं प्लॅनिंग करू. आता माहित नाही कसा असेल आम्हाला, आता त्याचं मला प्लॅनिंग करावं लागेल. आता इमॅजिन करा आपण या खोलीत बसलोय. हा बोर्ड आहे, वर छताच्या वरचा कुठलाच मजला नाही, खालून देखील रिकामा आहे आपल्या. म्हणजे याचा अर्थ खोली इज ऍज गुड ॲज क्लोज्ड सरफेस. खोली आपण ज्या रूम मध्ये आहोत ती रूम कोण आहे? ऍज गुड ॲज इट इज अ क्लोज्ड सरफेस. वी ऑल आर प्रेझेंट इनसाइड द क्लोज्ड सरफेस. ओके. आणि त्यातल्या त्यात मी उभारलो कुठं? ऍट पॉइंट Q. कुठं? ऍट पॉइंट Q. Q कुठं आहे? नियर द सरफेस ds. आपला ds कुठं आहे? हे आमचा ds आहे. आता आलं लक्षात? मी कुठं आहे कळालं आता? P पॉइंट कुठं आहे? कुठं आहे? पलीकडे आहे, भिंतीच्या पलीकडे आहे. येस ऑर नो? तिथं कुणाची केबिन आहे? येस, जगदाळे सर इज सिटिंग ऍट पॉइंट P. आणि मी कुठं आहे? ऍट पॉइंट Q. आता लॉजिक आलं लक्षात? येस ऑर नो? समजा जर मी म्हणलं दिस इज अ पॉइंट Q, कुठे आहे? पंख्याच्या ठिकाणी लटकलेला आहे. आणि P कुठे आहे?
त्या छताच्या वर आहे. आता बघा इथं म्हणलं क्यू कुठे आहे, तुम्ही आहेत, आणि इथं म्हणलं पी, आता कुठे आहे ते, तुमच्या त्या फरशीच्या खाली आहे. आता आलं लक्षात, इमॅजिन करता आलं. आपली अख्खी खोली आधांतरी आहे. अख्खी खोली कशी आहे, आधांतरी आहे, फ्लोटिंग आहे. आणि फ्लोटिंग खोलीच्या बाहेरच्या बाजूने असा युनिफॉर्म चार्ज दिलेला मस्तपैकी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय असेल, कलर असेल दिलेला पॉश पैकी. आता नियम काय, पॉझिटिव्ह चार्ज देणे म्हणजे काय, सरफेसवरचे इलेक्ट्रॉन काढून घेणे. बाहेरच्या सरफेसचे इलेक्ट्रॉन जर काढून घेतले, आतल्या सरफेस मधले इलेक्ट्रॉन म्हणतील काय, हा किती छान झालं. तसलं म्हणता येत नाही, त्यांना ऍडजस्ट करावं लागतं. म्हणजे आतल्या बाजूलाही कुठला चार्ज तयार होईल, पॉझिटिव्ह. म्हणजे याचा अर्थ ह्या छताला कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह. यालाही कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह. इकडेही पॉझिटिव्ह, इकडेही पॉझिटिव्ह, खाली जमिनीलाही पॉझिटिव्ह. कारण बाहेरच्या बाजूने सगळा पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता आलं लक्षात. अशा खोलीत आपण उभारले, ज्या खोलीमध्ये मी कुठं आहे, क्यू पॉइंटला आहे, आणि जगदाळे सर कुठं आहे, पी पॉइंटला आहे. डीएस सरफेस म्हणजे कोण आहे, तर कोणी नाही, हा आपला बोर्ड आहे. मला काय स्टडी करायचंय, मला E1 आणि E2 स्टडी करायचंय. E1 म्हणजे कोण, E1 म्हणजे कोण, इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज ऑन डीएस. मग ज्यावेळेस तुम्ही डीएस बद्दल विचार करता, डीएस बद्दल विचार करताना इतरांचे विचार करण्याची गरज आहे का, नाही. आता डोळे बंद करा, तुमच्या खालची फरशी गायब, तुम्ही आधांतरी त्या रूम मध्ये, साईडचे गायब, छत गायब, फक्त इथं काय शिल्लक आहे तुमच्या समोर, एवढाच बोर्ड शिल्लक आहे. बाकी सगळं काहीच नाहीये तुमच्या समोर. ह्या सरफेसला आतून देखील कसा आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. बाहेरून देखील म्हणजे पलीकडून देखील कसा आहे, बाहेरून पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज मुळे इंटेन्सिटी अवे जाते का टुवर्ड्स येते, अवे जाते. यस और नो. मी परत 11वीत गेलो ना, आलो परत एका वाक्यासाठी गेलोय मी. ट्राय टू अंडरस्टँड. मी ज्यावेळेस डीएस चा विचार करतो त्यावेळेस मी रिमेनिंगला गायब करून टाकतो. ज्यावेळेस मी डीएस चा विचार करतो, रिमेनिंगला मी गायब करून टाकतो सगळ्याला. नुसता डीएसला मी ठेवतो. तुम्ही बाकीचं सगळी रूम विसरून जाता या क्षणाला, आणि नजरेसमोर फक्त हा बोर्ड ठेवा, एवढाच. नियमानुसार या बोर्डला आतल्या बाजूने कुठला चार्ज असेल, पॉझिटिव्ह. पलीकडच्या बाजूने कुठला असेल, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पासून इंटेन्सिटी कशी जाते, आवे जातो. मग इथे जर पॉझिटिव्ह असेल, हे अशी इंटेन्सिटी असेल, आणि बाहेर जर पलीकडे गेलं, हे पलीकडे गेलेली असेल. म्हणजे याचा अर्थ हा जर डीएस असेल तर आतल्या बाजूला देखील अशी जाणारी असते आणि बाहेरच्या बाजूला देखील असते. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी इथं हा E1 बाहेर असा असेल आणि आत देखील कसा असेल, हे असा असेल. पुस्तकामध्ये फक्त आणि फक्त एक वाक्य तिथे लिहिलेलं आहे, the electric intensity E1 due to charge on ds is always directed away from it. का माहित नाही. आता कळालं का, कारण आत कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मुळे आवे जाणार. बाहेर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे कुठला आवे. डीएस वरच्या चार्ज मुळे इंटेन्सिटी किती पाहिजे, E1. ती कशी असेल, आवे. म्हणून आतमध्येही आवे जाणारी, बाहेरही आवे जाणारी. E1 झालं. कुणामुळे काढला E1, E1 कुणामुळे आहे, ड्यू टू चार्ज ऑन सरफेस डीएस. आता मला स्टडी कुणाची करायची आहे, E2 ची. E2 कोण आहे, चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस. म्हणजे कोण नको आता इथं, डीएस नको. ओके चलो भिंत फोडेंगे, कापली, बाहेर नेऊन ठेवून दिलं. आता काय, इथं होल आहे, पलीकडे दिसला लोक, हॅलो दिसले, यस और नो. क्यू पॉइंट पी पॉइंटला बघू शकतो का नाही बघू शकत. जर मी याला गायब करून टाकलं तर, यस और नो.
म्हणजे आता या ठिकाणी कोण नाहीये, हा डीएस नाहीये. म्हणजे हे रूम जशाला तशी आहे, पण या रूम मध्ये एवढा त्या ठिकाणी मोठाला होल आहे. का? कारण डीएसच्या चार्जची आम्हाला स्टडी करायची नाही, आम्ही करून बसलेलो आहोत. आम्हाला काय करायचं आता? उरलेल्या चार्जची करायची. यस सर ना? हा, आत्ताच मी सांगितलं होतं, छताला कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. तुम्ही बसला त्याला कुठला? पॉझिटिव्ह. या वरच्या पॉझिटिव्ह मुळे इंटेन्सिटी हे खाली, खालच्या पॉझिटिव्ह मुळे हे इंटेन्सिटी वर, वरची खाली, खालची वर, दोन्ही इंटेन्सिटी एकमेकाच्या अपोजिट. इंटेन्सिटी वेक्टर आहे का स्केलर आहे? वेक्टर आहे. जर वेक्टर अपोजिट असेल तर काय करतील? कॅन्सल करतील. म्हणजे याचा अर्थ काय? त्या छताची आत येणारी इंटेन्सिटी खालून वर जाणारी कॅन्सल झाली. झाली का नाही झाली? झाली. या भिंतीची इकडून येणारी, या भिंतीच्या आतून इकडून येणारी, त्याने एकमेकाला कॅन्सल करून टाकला. या बोर्डच्या व्यतिरिक्त इकडची जी रूम शिल्लक आहे, त्या भागातून इकडे येणारी आणि इकडून तिकडे जाणारी, ती कॅन्सल झाली. या बोर्डच्या पलीकडची इकडे जी रूम शिल्लक आहे, त्याची इकडे जाणारी, त्याची तिकडून येणारी, तेही कॅन्सल झाली. पण आता इमॅजिन करा, या डीएस होल आहे तर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट त्याची येणारी, त्याची येणारी कॅन्सल झाली. का बरं नाही? कमी तर डीएसच नाही. आता डीएस जर असता, यानं त्याला, त्यानं याला, यानं त्याला, रिझल्टंट इज. आता आला लक्षात? कुठल्याही क्लोज सरफेसच्या आतमध्ये इंटेन्सिटी 0 का बरं होते? ऍक्च्युली याच्यामुळे होते. वरचा सरफेस, खालचा सरफेस इंटेन्सिटी एकमेकाला कॅन्सल करतात, साईडच्या एकमेकाला कॅन्सल करतात, याच्या आणि याच्या एकमेकाला कॅन्सल करतात. आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे मी डीएस काढून बाहेर ठेवलेला आहे. काढून बाहेर ठेवलेल्यामुळं तिकडून येणारी जी इंटेन्सिटी, अरे बापू तिकडून समोरून आली बघा. का? समोरच्या भिंतीला कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मुळे माझ्याकडे इंटेन्सिटी आली. इथे कॅन्सल झाली का? नाही. इथं कोण आहे? इथं कोण आहे? क्यू पॉइंट. क्यू पॉइंटला इंटेन्सिटी आली आली आली, बाहेर गेली गेली गेली. कुठे गेली? इकडे गेली, डायरेक्टकडे गेली. म्हणजे ही अशी असेल, ही अशी असेल, आणि ही कोण असेल? पुस्तकामध्ये फक्त एक वाक्य त्या ठिकाणी, द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 ड्यू टू द चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस इज ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम सरफेस ds. का? माहित नाही. आता माहित झालं तुम्हाला का बरं याची डायरेक्शन E2 ची अशी असते, का बरं याची डायरेक्शन अशी असते. हे दोघं तर वेक्टर आहेत, या दोघांची बेरीज केली तर रिझल्टंट इंटेन्सिटी इथली आली पाहिजे. हे दोघंही वेक्टर आहेत, या दोघांची जर इंटेन्सिटीची वेक्टर ऍडिशन केलं तर हे आलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आउटसाइड E at point P is equal to E1 plus E2. Yes or no? का बर? कारण E1 आणि E2 एकाच दिशेनं आहेत, म्हणून त्यांचं काय होईल? ऍडिशन. आणि लक्ष द्या, E at point Q is equal to काय लिहू? E1 plus E2 लिहिता येईल का? नाही. का बरं नाही लिहिता येणार? अपोजिट डायरेक्शन मध्ये अपोजिट आहेत म्हणून काय लिहावं लागेल? E1 मायनस E2. म्हणजे याचा अर्थ E1 मायनस E2 इज इक्वल टू 0. कारण ती मला माहिती आहे E2 ची किंमत 0 आहे, आणि मला माहिती आहे E1 प्लस E2 ची किंमत आहे सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. हेही मला माहिती आहे. आता या इक्वेशन कडे जर बघितलं तुम्ही, काय दिसून आलं? मायनस E2 इकडा गेला. म्हणजे याचा अर्थ काय घडलं? E1 इज इक्वल टू E2. हे कन्क्लुजन माझं आलं. आता हे जर कन्क्लुजन उचललं आणि इथं जर ठेवलं, हा, तर काय होईल?
हा काय होईल इथं E1 प्लस E2 म्हणजेच 2E1 म्हणजेच 2E2 म्हणजेच सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. आता आलं लक्षात. काय केलं मी इथं E2 च्या ठिकाणी E1 ठेवलं, E1 अधिक E1 2E1 किंवा E1 च्या ठिकाणी E2 ठेवलं म्हणजे 2E2 त्याची किंमत ही आली. जर 2E जर एवढी असेल तर मला म्हणता येईल E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. लक्षात. मला आता फक्त तुम्ही एक सांगायचं, हे इक्वेशन पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडतो. ज्यावेळेस मी डीएस बाजूला काढलेला होता उरलेला सरफेस क्लोज्ड होता का नव्हता. ज्यावेळेस डीएस ठेवला तर उरलेला काढलेला होता. एरिया किती होता, लहान होता का मोठा, काही घेणं देणं नाहीये. नुसता डीएस होता तो क्लोज्ड होता का नव्हता. म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या वेळेस एखादा सरफेस क्लोज्ड नसेल आणि त्याला जर तुम्ही युनिफॉर्मली चार्ज केलेलं असेल, डीएस सरफेसला तुम्ही युनिफॉर्मली चार्ज केलं होतं, त्याच्यामुळे असणारी इंटेन्सिटी किती असते सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के. डीएस नाहीये म्हणजे याचा अर्थ हा अनक्लोज्ड सरफेस आहे. क्लोज्ड सरफेस नाहीये म्हणजेच ओपन सरफेस आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस ओपन सरफेसेस असतात त्यांना युनिफॉर्मली चार्ज केलेलं असतं, त्यांच्यामुळे असणारी इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी नेहमीच निम्मी असते. नेहमीच निम्मी असते कुणापेक्षा क्लोज सरफेसेसच्या इंटेन्सिटीपेक्षा. गाढवांनो, हे जर तुम्हाला माहित नाही, कंडेन्सर समजला कसा. कंडेन्सर समजला कसा कारण पॅरलल प्लेट कंडेन्सरच्या आतमध्ये E1 आणि E2 तुम्ही घेता. E1 ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज घेता, E2 ड्यू टू निगेटिव्ह चार्ज घेता. त्याची व्हॅल्यू तिथं सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के लिहिता. ते आले कुठून, कारण तो प्लेट आहे. प्लेट इज नॉट क्लोज. त्या प्लेटला युनिफॉर्म चार्ज आहे. त्याच्या जवळच्या पॉइंटला इंटेन्सिटी किती असेल, क्लोज आहे का सरफेस नाही, मग किती सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के. क्लोज आहे का सरफेस यस, मग इंटेन्सिटी किती सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट के. व्हॉट डज इट इंडिकेट, इट इंडिकेट दॅट the electric intensity due to uniformly charged open surface is always sigma divided by 2 epsilon naught k. हा त्याचा अर्थ होता. हे जे आहे याचं मिनिंग ते आहे आणि हे मिनिंग आपण उचलतो आणि इम्प्लिमेंट करतो कंडेन्सर मध्ये आणि मग त्याच्यावरून आपलं कंडेन्सरचं इक्वेशन येतं. हे लॉजिक पहिल्यांदा लक्षात ठेवा. समजा माझ्याकडे, आता इमॅजिन करा, समजा माझ्याकडे हा डीएस सरफेस आहे. या डीएस सरफेसला पॉझिटिव्ह चार्ज युनिफॉर्मली दिलेला आहे. तर या डीएस सरफेस मुळे असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असेल, आवे जाणारी असेल. आवे जाणारी किती असेल, तर इट इज ऑलवेज सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. कि सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के इतकी असेल. तुमच्या डोक्यात आता प्रश्न पडत असतील की माझ्याकडे जर डीएस सरफेस असेल, याला युनिफॉर्मली चार्ज केलं, मात्र तो चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्हली युनिफॉर्मली चार्ज आहे तो. याच्यामुळं काही फरक नाही हो. पॉझिटिव्ह मुळे आवे तर निगेटिव्ह मुळे टुवर्ड्स. इथं इंटेन्सिटी कशी असेल, ही अशी असेल. किती असेल, सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. लॉजिक आलं लक्षात. व्हॉट डज दिस इंडिकेट, whenever the charged surfaces, uniformly charged surfaces are not closed, then the electric intensity due to them is sigma divided by 2 epsilon naught k, or which is half of the electric intensity due to uniform
युनिफॉर्मली चार्ज क्लोज्ड सरफेसेस. काही अडचण आता कळलं इथं? इथं लॉजिक क्लिअर झालं नव्हतं म्हटलं. आता आपण पुढे सरकू. आता मी छोटे छोटे प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं आपण गमतीशीर उत्तर काढू, मग त्याला इम्प्लिमेंट इथं करू. सोपं म्हणलं की आपल्याला सहज सांगता येतं. माझ्याकडे इथं क्यू चार्ज आहे. त्या क्यू चार्ज पासून या ठिकाणी आर अंतरावर एक पी पॉइंट ठेवलेला. जर त्या ठिकाणचा पॉझिटिव्ह चार्ज पी पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल 1/4π इंटू क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर एवढी असेल. आता माझा पुढचा प्रश्न, समजा या पी पॉइंटला हळूच मी एक क्यू डॅश चार्ज ठेवला आणि हा कसा होता? पॉझिटिव्ह होता. काय घडेल? या पॉझिटिव्ह चार्ज मुळे या पॉझिटिव्ह चार्ज वर फोर्स ऑफ रिपल्शन घडेल. यस ऑर नो? किती असेल? द फोर्स ऑफ रिपल्शन एफ इज इक्वल टू किती असेल? 1/4π इंटू क्यू डॅश डिवायडेड बाय आर स्क्वेअर. यस ऑर नो? याच्या मधला क्यू डॅशला बाजूला काढून उरलेलं इक्वेशन इकडे घेतो. कोण आहे ते? ई. म्हणजेच काय आलं? ई इंटू क्यू डॅश. काय शिकलात ते सांगा. आता एखाद्या ठिकाणी जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर असेल तर, आणि तिथं जर तुम्ही शांतपणा करत क्यू डॅश चार्ज आणून ठेवला तर त्या क्यू डॅश चार्ज वर फोर्स ऍक्ट व्हायला चालू होईल. किती चालू होईल? फोर्स इज इक्वल टू ठिकाणची इंटेन्सिटी आणि जेवढा चार्ज तुम्ही आणून ठेवला तेवढा. ह्या दोघांचा गुणाकार असतो. आता याला उचलू आणि इथं आणू. बाळांनो, सरफेस डीएस कुठं आहे? बाहेर मैदानात. कुठे ठेवला होता आपण? मैदानात. सरफेस डीएस काढला होता उचलून, त्याला मैदानात ठेवला होता. सरफेस डीएस जर इथं नसेल तरी तो इंटेन्सिटी किती असेल? ई असेल का? नाही. किती असेल? E2 असेल. म्हणजे याचा अर्थ डीएस सरफेस तिकडे पडलाय मैदानात, आणि त्या पडलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी इंटेन्सिटी किती असेल? E2 एवढी असेल. मी त्याला म्हणलं, अरे उठ, त्या डीएस सरफेस ज्याच्यावर चार्ज आहे त्याला घेऊन ये. आणला त्यानं, आणून मी तो चार्ज इथं ठेवला. म्हणजे काय केलं? एका इंटेन्सिटी मध्ये मी चार्ज ठेवला. ठेवला का नाही ठेवला? किती चार्ज ठेवला बरं? किती ठेवला? जेवढा त्या डीएस वर होता तेवढा ठेवला. डीएस वर चार्ज किती होता? एका युनिट एरियावर सिग्मा होता. तिथं पडलेल्या डीएस सरफेस वर किती चार्ज होता? सिग्मा इंटू डीएस. एवढा चार्ज तिथं ठेवलेला होता. तो चार्ज त्यांना काय केला? उचलला आणि माझ्याकडे आणून दिला. मी माझ्या हातामध्ये घेतला आणि तो इथं ठेवायचा प्रयत्न केला. नियम काय? ज्या ठिकाणी इंटेन्सिटी असते तिथं जर चार्ज ठेवायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो. यस ऑर नो? किती असतो फोर्स? तिथं असणारी इंटेन्सिटी मल्टीप्लाइड बाय ठेवायचा प्रयत्न केलेला चार्ज इंटू क्यू डॅश. आता आलं लक्षात? हा, इंटेन्सिटी किती आहे? E2. किती चार्ज ठेवायचा प्रयत्न केला? सिग्मा इंटू डीएस. त्याच्यामुळं फोर्स ऍक्ट होईल. कुणावर होईल? त्या चार्जवर. तो चार्ज कुणावर आहे? डीएस सरफेसवर. म्हणून फोर्स कुणावर होईल? डीएस सरफेसवर. म्हणजे याचा अर्थ येईल F on ds, फोर्स ऑन सरफेस ds इज इक्वल टू त्या ठिकाणी प्रेझेंट
म्हणजेच काय असेल, सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के इंटू सिग्मा इंटू डीएस, किंवा यालाच म्हणतो सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के इंटू डीएस. बापरे, एवढा फोर्स ऍक्ट झाला. कुणावर झाला हो? डीएस सरफेसवर झाला. अहो डीएस सरफेसवर एवढा फोर्स ऍक्ट झाला तर एका युनिट एरियावर किती असेल? नीट लक्षात घ्या. डीएस सरफेसवर एवढा फोर्स तर एका युनिट एरियावर किती फोर्स? दॅट इज नोन ॲज मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया. आता आलं लक्षात? दॅट इज अ मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया विच इज नथिंग बट सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट के. आलं लक्षात? झालं इक्वेशन. हेच काढायचं होतं ना, मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. ओके, आज थांबू आपण.